नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल सोलकढी। चला तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता आपण सुरुवातीला कोकम भिजत घालणार आहोत। हे 10 ते 15 कोकम घेतलेले आहेत मी। त्यात आपण थोडंसं गरम पाणी केलेलं आहे। गरम पाण्यात छान 15 मिनिटं आपण असेच भिजत घालून ठेवणार आहोत, जेणेकरून त्याचा रस लवकर निघतो। आता आपण हे साईडला ठेवूया। आता मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया। खोबरं घेतलेलं आहे मी, अख्खा एक नारळ खवून घेतलेला आहे। त्यानंतर मी जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, 4 हिरव्या मिरच्या आहेत, अर्धा इंचाचं आलं घेतलेलं आहे, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। आता आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स छान बारीकसर वाटून घेणार आहोत। आता आपण सुरुवातीला वाटण्यासाठी जिरं टाकून घेऊया। त्यानंतर या हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकून घेऊया, आलं, लसणीच्या पाकळ्या आणि हे सर्व खोबरं आपण वाटण्यासाठी टाकून घेऊया आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण हे सुरुवातीला वाटून घेऊया। चला आता वाटून घेऊया। आता आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे। मी अशा प्रकारे एक बाउल घेतलेला आहे, आपण टोपसुद्धा घेऊ शकतो। असा एक स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपलं हे वाटण टाकून व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे। आता आपण व्यवस्थित असं रस छान पिळून घेऊया। तुम्ही बघू शकता किती घट्ट हे नारळाचं दूध आलं आहे। अशा पद्धतीने हे छान वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तुमच्याकडे एकदम बारीक गाळणी असेल तर त्यात टाकूनही तुम्ही घेऊ शकता। तर आपण पहिल्यांदा जो नारळाचा कीस केला होता त्याचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे, रस काढून घेतला आहे। हा आपण परत उरलेला चोथा आहे तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून परत एकदा वाटून घेणार आहोत। आता हे वाटप आपण दुसऱ्यांदा वाटून घेतलेलं आहे, ते पुन्हा आपण एकदा गाळून घेऊया। याच्यात पाणी टाकून मी अजून थोडंसं पाणी टाकते। हे वाटप आहे माझं, ते पूर्णपणे ह्यात अशा प्रकारे घेऊन मी गाळून घेऊया। हे पाहू शकता एका नारळाचं आपल्याला एवढा सगळा रस गाळून येतो। आत्ताच जे हा रस येणार आहे हे थोडंसं पातळ येतं, कारण की पहिल्या वेळेला जो रस आला आहे तो एकदम घट्ट आलेला आहे। अशा प्रकारे आपलं हे गाळून झालेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मग अशी जे मी हे कोकम भिजत घातले होते ते छान चिरडून घेतलेले आहे, ते आपण आता गाळणीच्या साहाय्याने छान गाळून घेऊया अशा पद्धतीने आणि चमच्याने असं थोडं प्रेस करून घेऊया, जेणेकरून त्याचा सर्व रस खाली येईल। हे पाहू शकता अशा पद्धतीने हा सर्व रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे। आता आपण कोकम छान गाळून घेतलेले आहेत, त्याचा रस सर्व निघालेला आहे। त्यावर आपण आता ही अर्धा चमचा साखर टाकून घेऊया आणि ही छान आपण ढवळून घेऊया। पाहू शकता रंग किती छान आलेला आहे आणि आपलं रससुद्धा बघू शकता जास्त पातळ नाही आहे, छान घट्टसर आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। अशा पद्धतीने आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे ढवळून घेऊया। हे पाहू शकता किती सुंदर दिसतं आहे आपलं ही कोकमाची कढी, त्याला आपण सोलकढी बोलतो। हे बघा तुम्ही बघू शकता किती छान घट्टसर आहे, जास्त पातळ नाही आहे। अशा पद्धतीने आपली ही तयार झाली आहे सोलकढी।
ही आपण भाताबरोबर खाऊ शकतो किंवा अशीसुद्धा पिऊ शकतो। तर अशा पद्धतीने ही आपली सोलकढी तयार झाली आहे। चवीला खूप उत्कृष्ट लागते। साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी बनणारी ही आपली सोलकढी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा। आणि हो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।